नाशिकच्या वणीतील सप्तशृंगी गडावरील मंदिराच्या नक्षीकामात सुमारे 22 किलो चांदीची तफावत समोर आली आहे। त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे। 22 किलो चांदीचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश दिले गेलेले आहेत। तर चांदीच्या जुन्या नोंदीनुसार सुमारे 406 किलो चांदी असणं आवश्यक आहे, पण प्रत्यक्ष मोजणीत केवळ 383 किलो 703 ग्रॅम चांदी सापडली आहे। सुमारे 22 किलो 490 ग्रॅम चांदी गायब असल्याचं समोर आलंय। याच प्रकरणी ट्रस्टच्या कारभारावर संशय व्यक्त करण्यात आला आणि मोठ्या अपहाराची देखील शक्यता वर्तवली जाते। पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडे। किरण, देवाच्या दारीच चोरी होते का? कस्तुरी, अगदी खरं, देवाच्या दारी नेमकी चोरी कोणी केली असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। 1-2 किलो नाही तर तब्बल 22 किलो चांदीची त्या संपूर्ण ठिकाणी तफावत आढळून येते। एकूणच जर जुन्या नोंदी बघितल्या तर 406 किलो त्या ठिकाणी चांदी असणं अपेक्षित होतं, मात्र त्यामध्ये तफावत दिसते। 373 किलो आणि 703 ग्रॅम इतकीच चांदी त्या ठिकाणी आढळून आलेली आहे। त्यामुळे मोठ्या अपहाराचा संशय व्यक्त केला जातो। या संपूर्ण प्रकरणाची विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतलेली आहे। चौकशीचे आदेश देखील दिलेले आहेत। त्यामुळे या मंदिर ट्रस्टच्या कारभारावर प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। चांदी नेमकी कधी आणि कशी गायब झाली याचा शोध घेण्याचं काम आता या सगळ्या काळामध्ये केलं जाणार आहे आणि याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर खरं तर असणार आहे। या सगळ्या घटनेनंतर भाविकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। हजारो भाविक त्या ठिकाणी दररोज दर्शनासाठी येतात आणि 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळख असलेल्या सप्तशृंगी देवीच्या मंदिरात अशा पद्धतीची चोरी जर झाली असेल तर या सगळ्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाईची मागणी केली जाते। किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। या अपहारा प्रकरणी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल।